नमस्कार. सौमित्र ऋषिकेशला बोलतो, दादा, आपल्याला जर का मायाला तिच्याच जाळ्यात अडकवायचं असेल तर आपल्याला एक प्लॅन खेळला पाहिजे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, म्हणजे? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, आपण तिच्याच भाषेत तिला उत्तर द्यायचं. तेव्हा ऋषिकेश बोलतो, सौमित्र, मला खरंच कळत नाही तू काय बोलतोस ते. सौमित्र, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. तेव्हा सौमित्र बोलतो, मायाच्या माणसाला आपण जेलमध्ये टाकलंय, त्याला पकडलंय ना, त्याच माणसाला आपण मुद्दामून सोडून द्यायचं आणि त्याचा पाठलाग करायचा. कितीही काही झालं ना तरी तो मायाच्या बाजूला जाणारच, म्हणजे तोच आपल्याला मायाच्या घरापर्यंत पोहोचवणार. हे ऐकून ऋषिकेश बोलतो, सौमित्र, तू अगदी बरोबर बोलतोयस. हा तर विचार माझ्या मनात आलाच नाही. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, कारण दादा, तू फक्त आणि फक्त आता खूपच टेन्शन मध्ये आहेस. खरं सांगू का दादा, तू असा विचार काहीच करत नाहीयेस. अरे, जानकी वहिनीची अवस्था बघ. अरे, तिला वेड लागल्यासारखं ती वागतेय. जानकी वहिनीची अवस्था बघून सगळेजण हतबल झालेत. तेव्हा ऋषिकेश बोलतो, माझी तर नजरच तिच्या नजरेला मिळवता येत नाहीये. मला खूप भीती वाटते रे. सौमित्र, खरं सांगू, जानकीची अवस्था बघून मला खूप वाईट वाटतंय. मला काय करावं तेच कळत नाही. तेव्हा मात्र सौमित्र मोठ्याने बोलतो, खरं सांगू का, तू हा विचारच करू नकोस दादा. प्लीज स्वतःला शांत कर. आणि आता मात्र एकच गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी आपल्याला त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं आहे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, मी काही करेन पण माझ्या ओवीला परत आणेन. माझ्या जानकीच्या चेहऱ्यावरचा आनंद परत एकदा मला बघायचा आहे. त्यासाठी मी काहीही करू शकतो. हे ऐकल्यानंतर सौमित्र बोलतो, दादा चल मग, आता कशाला वाट बघतोयस. आणि म्हणूनच ऋषिकेश लगेच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो. इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेला सगळा प्रकार ते ऐकून घेतात आणि ते म्हणतात, ऋषिकेश रणदिवे, खरं तर ही रिस्क आहे, पण तुमच्या मुलीसाठी मी ही रिस्क घ्यायला तयार आहे. त्या मायाच्या माणसाला मी जेलमधून बाहेर सोडवतो, त्याची काळजी तुम्ही करू नका. तेव्हा लगेच तो मोठ्याने बोलतो, सोडायचं नाही, मुद्दामून कुलूप उघडं ठेवायचं आणि लक्ष नाही असं दाखवायचं, जेणेकरून आपण सर्वजण तिथपर्यंत पोहोचू. इकडे जानकीने सर्व ऐकलेलं असतं. त्यावेळेला जानकी स्वतःशीच बोलते, आता काही झालं तरी सुद्धा मी तिथपर्यंत पोहोचणार. मी त्या मायाला असा काही धडा शिकवणार की त्या मायाला उद्ध्वस्त करणार. त्या मायाने माझ्यापासून माझ्या मुलीला लांब केलंय. तिचा खून केल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. या वेळेला एका आईमध्ये तिने कठोर निर्णय घ्यायची वेळ आणली आहे. आता मात्र ती बघेल एक आई आपल्या मुलीसाठी काय काय करू शकते ती. इकडे ऋषिकेश जानकी जवळ येतो आणि जानकीला बोलतो, जानकी, मी जरा बाहेर जाऊन आलो. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश, कुठे चालला आहात तुम्ही? तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी, खूप महत्वाचं काम आहे. तेव्हा जानकी बोलते, मी सुद्धा येऊ का ऋषिकेश? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, नाही जानकी, तुझी तब्येत बरी नाही आहे, तुला यायची काही एक गरज नाही. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश, माझ्या तब्येतीचं जाऊ देत ऋषिकेश. ऋषिकेश, काही झालं तरी माझी ओवी मला अगदी ठीक पाहिजे. तेव्हा ऋषिकेश जानकीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि जानकीला बोलतो, जानकी, तुझी शपथ घेतो, मी ओवीला आपल्या सुखरूप घरात आणेन. तिला काही होऊ देणार नाही. माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना? माझ्यावरती फक्त विश्वास ठेव, बाकी काही एक बोलू नकोस. हे ऐकल्यानंतर खूपच जानकीला बरं वाटतं. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ऋषिकेश बाहेर पडलेला असतो आणि जानकी सुद्धा त्याच्या न कळत त्याच्या पाठलाग करत असते. इकडे तो गुंड मायाचा पोलीस स्टेशन मधून सगळ्यांची नजर चुकून बाहेर पडतो. त्याला असं वाटतं की त्याला कोणीच पाहत नाहीये. तो बाईक वरती बसतो आणि तिथून निघून जात असतो. त्याच वेळेला पोलिसांची गाडी बाहेर तयारच असते. पोलिसांची गाडी त्याचा पाठलाग करत असते आणि त्या मूर्ख माणसाने मायाच्या घरापर्यंत पोलिसांना आणि ऋषिकेशला बरोबर पोहोचवलेलं असतं. ऋषिकेश आणि पोलिसांच्या न कळत जानकी सुद्धा गाडीच्या डिकीमध्ये बसून तिथपर्यंत पोहोचलेली असते. जेव्हा जानकी आणि इन्स्पेक्टर साहेब आणि ऋषिकेश तिथे पोहोचतात
तेव्हा तो गुंड आतमध्ये जातो. त्यावेळेला माया त्या गुंडाला बोलते, तू तू इथेपर्यंत कशाला आलास? तेव्हा लगेच तो बोलतो, अहो माया मॅडम मी सुटलो. तेव्हा माया बोलते, तू सुटलासच कसा काय? अरे तुला कोणी सोडवलं? तेव्हा लगेच तो बोलतो, अहो मला कुणी सोडवलं नाही. अहो त्या मला जिथे बंद करून ठेवलं होतं ना त्याला लॉकच लावलं नव्हतं, ते लॉक उघडं होतं, म्हणून कोणाची नजर चुकवून मी तिथून पळून आलो. तेव्हा माया म्हणते, अरे मूर्ख आहेस का तू, मूर्ख? अरे त्यांनी तुला बरोबर सापळ्यात अडकवलं आणि तू अडकलास. अरे तुझ्यामुळे मी गोचित आले ना. तेव्हा लगेच तो गुंड बोलतो, अहो काय बोलताय माया मॅडम तुम्ही? अहो जेलमध्ये असताना कधी तुमचं नाव घेतलं नाही आणि तुम्हाला मी सापळ्यात अडकवेन? तेव्हा मात्र लगेच माया बोलते, बस. अरे तुला कळत नाहीये का? अरे या ऋषिकेशचाच हा प्लॅन असणार. अरे त्यांनी तुला इथपर्यंत बरोबर आणलंय. आणि तेवढ्यात बाहेरून आवाज येतो, माया आम्ही तुझ्या घराला पूर्ण चारी बाजूने घेरलेला आहे. आता कुठेही पळून जायचा प्रयत्न करू नकोस. लवकरात लवकर ओवीला घे आणि आम्हाला सरेंडर हो. तेव्हा मात्र माया बोलते, बघितलंस काय केलंस ते तू? तेव्हा लगेच तो बोलतो, मॅडम मॅडम मला माफ करा, माझं चुकलं. अहो मॅडम मला असं वाटलं सुद्धा नव्हतं. तेव्हा लगेच माया बोलते, गप्प बस मूर्ख माणसा. अरे तुझ्यामुळे मी संकटात सापडले, आता काय करू? इकडे मात्र जानकी सगळ्यांची नजर चुकवून तिथपर्यंत पोहोचलेली असते. जानकी मोठमोठ्याने ओवी ओवी अशी हाक मारत असते. त्यावेळेला माया तिथेच असते. जानकी जेव्हा मायाला बघते तेव्हा मात्र मायाला धक्का बसतो. माया मोठ्याने बोलते, पुरे झालं आता. आता मात्र सगळं काही संपलं. आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने माया बोलते, जानकी बरं झालं तू आलीस, ते नाही तू यायलाच पाहिजे होतस. त्यावेळेला लगेच माया खूपच चिडलेली असते. त्यावेळेला जानकी बोलते, माया तू आता माझ्या जाळ्यात चांगलीच सापडलेस. आता मी तुला सोडणार नाही. माया आता तुझी अवस्था कशी करते ना ती बघ. तेव्हा मात्र माया बोलते, जानकी अगं तुला नाही समजत, जाळ्यात तर तू सापडले जानकी. तुला कळतंय का जानकी तू काय करून बसलीस? तेव्हा लगेच जानकी बोलते, गप्प बस, उगाच शहाणपणा करू नकोस. आणि आता तर मी तुला सोडणार नाही. बोल माझी ओवी कुठे आहे? आणि जानकी सटासट मायाच्या कानाखाली मारते. तेव्हा मात्र मायाला खूप राग आलेला असतो. माया बोलते, काय करतेस तू जानकी? जानकी गप्प बस, माझ्या वाटेला जाऊ नकोस. तेव्हा मात्र जानकीला खूप राग येतो. त्यावेळेला जानकी मायाला बोलते, माया बोल बोल कुठे आहेस? माया सुद्धा जानकीच्या सनसनीत कानाखाली मारते. त्यावेळेला मात्र माया खूप चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो, जानकी जानकी इथपर्यंत पोहोचलीस कशी काय? त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अहो ऋषिकेश रणदिवे तुम्ही केवढी मोठी रिस्क घेतले, तुम्हाला कळतंय का? तुम्हाला समजतंय का तुमच्यामुळे काय घडलंय ते? जरा विचार करा ना. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, खरं सांगू का, मला माहितीच नाही ही माया कुठून आली ती. आणि खरं सांगायचं तर जानकी माझा पाठलाग करते हे तर मला माहितीच नव्हतं. त्यावेळेला लगेच मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो तुम्हाला कळतंय जानकी रणदिवे यांच्या जीवाला धोका आहे. ती माया सहजासहजी यांना सोडणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने इकडे माया बोलते, जानकी जानकी थांबव स्वतःला. तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस. पण जानकी मात्र स्वतःला थांबवतच नसते. जानकी मोठ्याने बोलते, माया आता सगळं काही समाप्त. माया आता तुला सोडणार नाहीये मी. आणि तेवढे तिने मायाच्या सनसनीत कानाखाली मारलेली असते आणि माया जाऊन एका टेबलावरती आपटलेली असते. जेव्हा माया त्या टेबलावरती आपटते तेव्हा मात्र मायाच्या हातात तिथला चाकू सापडतो. आणि त्याच वेळेला माया तो चाकू उचलते आणि जानकीच्या पोटात खुपसते. आणि त्याच वेळेला ओवी मोठ्याने ओरडते, आई. त्यावेळेला माया दचकते. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. ऋषिकेशने सनसनीत मायाच्या कानाखाली मारलेली असते. ओवी धावत धावत मायाच्या जवळ येते आणि मायाला बोलते, माया आंटी तू काय केलंस?
तू माझ्या आईला का मारलंस? तेव्हा लगेच माया बोलते, ओवी ओवी बाळा शांत हो. मी तुझ्या आईला मारलं नाही. तुझ्या आईने मला भाग पाडलं. खरं सांगू ओवी बाळा, तुझ्या आईमुळे माझा भाऊ गेला. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, माया गप्प बस. अगं त्या लहान मुलीच्या मनात तिच्या आईबद्दल गैरसमज भरवतेस. अगं लाज कशी वाटत नाही तुला? तेव्हा मात्र माया बोलते, लाज लाज कसली वाटणार? आणि लाज वाटायचा प्रश्नच काय? तुम्ही मात्र आता गप्प बसा, उगाच काही एक बोलू नका आणि या सर्व गोष्टी आता बंद करा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब मायाला बोलतात, माया चला आता जेलमध्ये कायमचं. तेव्हा लगेच माया बोलते, प्लीज प्लीज मला शांत राहू दे. तेव्हा मात्र माया जानकीला बोलते, जानकी काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. मी तुला सांगितलेलं मी तुला संपवणार. तेव्हा जानकी रक्तबंबाळ झालेली असते. त्याच वेळेला ऋषिकेश खूपच घाबरलेला असतो. ओवी रडायला लागलेली असते. इकडे इन्स्पेक्टर साहेबांनी मायाची धिंड काढायची सुरुवात केलेली असते आणि त्याच वेळेला जानकी उठून उभी राहते आणि मायाला बोलते, माया तू माझ्यावरती असा काहीतरी प्रहार करणार मला माहितीच होतं, म्हणूनच मी तयारीनिशी आले होते. माया तू माझ्या पोटात चाकू खुपसणार हे जेव्हा मला कळलं होतं तेव्हाच मी स्वतःला चांगलंच तयार करून आणलं होतं. माया तू माझ्या पोटात नाही तर तू उशीत चाकू खुपसलायस. हे ऐकून मायाला धक्का बसतो. त्यावेळेला माया बोलते, जानकी तुला तर आता मी सोडणारच नाही. त्यावेळेला जानकी इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर मायाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि मायाला बोलते, माया गप्प बस. माया तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. तू एका आईला चॅलेंज दिलंस तिच्या मुलीला वाचवायचं. आता मात्र मी तुला अजिबात थांबवणार नाही. माया तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मी शांत बसेल? माया कितीही काही झालं ना तरी मी शांत नाही बसणार. आणि आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला माया मोठ्याने बोलते, संपलंय सर्व आता. आता हा विषयच वाढवायचा नाहीये मला. त्यावेळेला तिची खूपच चिडचिड झालेली असते. ती जानकीला बोलते, जानकी तुला काय वाटलं तू जिंकलीस? तेव्हा लगेच जानकी बोलते, एका आईला चॅलेंज दिलं होतंस तू. एक आई कधीच हरू शकत नाही जानकी. आणि आता मात्र माया तू हरलेस हे स्वतःहून कबूल कर. कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही. तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला माया मोठ्याने बोलते, खरं सांगू आता मला हा विषय वाढवायचाच नाहीये. आता हा विषय एकच गोष्ट लक्षात ठेवायची फक्त, जानकी मी परत येणार आणि तुला संपवणार. तेव्हा जानकी बोलते, माया अगं तू का कळून घेत नाहीयेस? का तू वेड्यासारखं वागतेस? माया तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलंसच, पण तुझ्या अशा वागण्यामुळे सगळं काही संपतंय, कळतंय का माया? तेव्हा मात्र माया मोठ्याने बोलते, पुरे झालं आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि प्लीज हा विषय बंद करायचा. तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच माया मोठ्याने बोलते, जानकी तू कितीही मला समजावण्याचा प्रयत्न कर पण तू माझ्या भावाला संपवलंयस हे मात्र मी कधीच विसरणार नाही आणि त्यासाठी मी तुला शिक्षा करणारच. तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ऋषिकेश जानकीला घरी घेऊन आलेला असतो. त्यावेळेला सुमित्रा मोठ्याने बोलते, आज सुद्धा माझी ओवी सापडली नाही का? तेव्हा लगेच जानकी बोलते, आई तुम्हाला मी सांगितलं होतं ना आज तुमच्या ओवीला मी घरी घेऊन येणारच आणि मी तुमच्या ओवीला घरी घेऊन आली आहे. ओवी बाळा लवकर ये. त्यावेळेला लगेच ओवी आजी म्हणत घरात आलेली असते. समोर स्वतःच्या ओवीला बघून
सुमित्राला खूपच आनंद होतो आणि सुमित्रा ओवीला जवळ घेते. सुमित्रा ओवीला म्हणते, बाळा इतके दिवस कुठे होतीस तू? किती आठवण आली होती तुझी. बाळा अगं माझ्यापासून लांब का राहिलीस तू? तेव्हा मात्र मोठ्यानी ओवी बोलते, आजी आजी शांत हो. खरं सांगू का आजी, मला सुद्धा खूप त्रास होत होता तुमच्यापासून लांब राहून, पण माया आंटी मला तुमच्या जवळ येऊच देत नव्हती. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, ओवी बाळा यापुढे लक्षात ठेवायचं, आजी किंवा अवंतिका आंटी यांच्याशिवाय दुसऱ्यावरती कोणावरती विश्वास ठेवायचा नाही. लक्षात ठेवशील ना बाळा? त्यावेळेला लगेच मोठ्यानी ओवी बोलते, हो यापुढे मी कोणावरती आई विश्वास ठेवणार नाही. एवढंच काय तर मी तुमच्या दोघांना सोडून कुठेच जाणार नाही. तेव्हा ओवी आणि ऋषिकेश दोघंही जानकीला जाऊन मिठी मारतात. त्यावेळेला जानकी ओवी आणि ऋषिकेशला बोलते, तुम्ही दोघं तर माझी ताकद आहात. तुम्ही दोघंच जर का माझ्या सोबत नसाल ना तर मी आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. ऋषिकेश तुम्ही माझी साथ कधीच सोडणार नाही ना? तेव्हा ऋषिकेश बोलतो, मी मरेपर्यंत तुझी साथ कधीच सोडणार नाही जानकी. कायम मी तुझ्या सोबतच असेन जानकी, कायम तुझ्या सोबत असेल. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश तीच तर खरी माझी ताकद आहे. ऋषिकेश तुम्ही माझ्या सोबत आहात म्हटल्यावरती प्रश्नच मिटला. तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच खुश असतो. त्याच वेळेला लगेच जानकी ओवीला बोलते, ओवी बाळा चल, भूक लागली असेल ना, तुझ्यासाठी आवडीचं काहीतरी करते. तेव्हा लगेच ओवी बोलते, हो आई मला भूक लागलीये, खूप भूक लागलीये. आणि ओवी लगेच जानकीच्या जवळ जाते. त्यावेळेला जानकी बोलते, मला माहितीये म्हणूनच मी तुझ्या आवडीचं सगळं काही करून ठेवलंय. ओवी बाळा आता काळजी करायची गरज नाही, सगळं काही नीटच होणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऐश्वर्याने आता तर गोड गोड बोलायची सुरुवात केलीये. आता माया चॅप्टर तर पूर्णपणे क्लोजच होताना दिसतोय, पण ऐश्वर्या आता जे काही रंग दाखवते म्हणजे गोड गोड बोलण्याचं, ते बघून जानकी तिला घरात आणणार की कायमचं घराबाहेरच ठेवणार? कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.